गुलाबरी डाबरचं हे फुसफुस मारून घेणार आहे मस्तपैकी फ्रेश वाटण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर फ्लिकाचं हे सिल्क टच म्हणून एक असं मॉइश्चरायझर आणि प्रायमर सारखं क्रीम येतं. हे ना गेम चेंजर आहे. हे प्रत्येकाने आपल्या मेकअप व्हॅनिटीमध्ये हे नक्की ठेवा. हा तुमचा लुकच चेंज करून टाकतो. तर आपण हे लावूया. बघा दिसतंय की नाही कसा मस्त ड्यूई मेकअप आणि कसं ग्ले झालंय आणि कसं शाईन आलंय फेसवरती. तर हे क्रीम म्हणजे मास्टरपीस आहे, गेम चेंजर आहे. नार्सचं फाउंडेशन, जे पण तुमच्याकडे फाउंडेशन असेल ते तुम्ही चोपडा, जे तुमच्या स्किनला छान दिसतं ते चोपडा. आणि नाही लावलं ना तरी चालणार आहे, हे नुसतं असं पण खूप छान दिसतं. तर आता मी हे चोपडून घेते कारण मला तुम्हाला ते दाखवायचंय. हा बघा छोटा मोदक, काळा काळा मोदक. ह्याने आहे ना, या मोदकाने ना हे सगळं असं छान पसरवून घ्या. बांगड्यांचा आवाज येतोय. लिप टिंट, आता हे लिपस्टिक टिंट असतं, हे मिळतं बऱ्याच ठिकाणी. ज्यांच्याकडे नसेल काळजी नको, लिपस्टिक आहे ना, लिपस्टिकने जुगाड करायचा. कोणाला कळत नाही तुम्ही काय लावलं आणि काय नाही. कोणी विचारलं या किती छान दिसतंय हे, तर मोठ्या ब्रँडचं नाव सांगायचं. साधी लिपस्टिक पण तुम्हाला लिपस्टिक ते सगळं देऊन तो लुक आणू शकते. तर हे असं आपण लावलं आणि हे ब्लेंड करायचं. एसएस कॅनडाची ही लिपस्टिक आहे. ही मी वापरणार आहे आय शॅडो म्हणून 05 डॅश ऑफ पिंक. ओके 05. आता हे आपण असं लावून बघूया इकडे. ओके, आयलाइनर सारखं लावायचं. हे बघा आता तुम्ही बोलाल काय भयंकर दिसतंय, घाबरू नका, आपल्याला हे ब्लेंड करायचंय. असं समजा तुमच्याकडे हे नसेल ना तर तुम्ही इयरबड्स वापरू शकता. इयरबड्स नसेल तर आपली बोटं वापरू शकता. हे बघा हे असं, म्हणजे कसं आहे ना ते छान एकदम ब्लेंड होईल. खाली थोडंसं डार्क असेल आणि वरती ब्लेंड झाल्यासारखं दिसेल. हे बघा हे असं. आणि कसं असतं माहिती का, मेकअप केल्यानंतर ना आधी आपण खूप भयंकर दिसतो बरं का. मग त्याच्यानंतर आपल्या शरीरातली जी उष्णता, जे वॉर्मनेस असतो ना, तो त्या मेकअप बरोबर ब्लेंड होऊन मग तो मेकअप आहे ना सटल दिसायला लागतो. म्हणून कधी मेकअप आर्टिस्टने कधी आपल्याला मेकअप केला ना आधी, की इनिशियली आपण अशा भयंकर दिसतो सुरपणखासारख्या. नंतर ब्लेंड झाला आपल्या वॉर्मनेसशी की मग आपण सीता दिसायला लागतो. हे लगेच घाबरायचं नाही, बाई काय मला लाल माकड केलं आणि असं तसं. कळलं? आता ही आयब्रो पेन्सिल मी घेतली, पण ह्याचं नाव आता पुसट झालं कारण का मी खूप आधीपासून वापरली आहे. बऱ्याच आयब्रो पेन्सिल्स मिळतात, पण ज्याचं पिगमेंटेशन हाय असेल असं आयब्रो पेन्सिल तुम्ही यूज करू शकता. आणि ह्या आपल्या पुसट झालेल्या आयब्रोज आहेत ना, ह्याने डार्क करायच्या. पण इतक्या पण डार्क करू नका, इथं याक्कू सारख्या दिसतील. जेवढी गरज आहे तेवढंच डार्क करा. त्या भुवयांसारख्याच वाटू द्या, असं नको वाटायला तिकडे मिशा लावल्यात तुम्ही. असा ब्रश येतो, ह्याच्या ब्रशने आपण ते असे विंचरायचे. त्याच्यानंतर मिडनाईटचं हे असं आयलाइनर काजल टाईप ही पेन्सिल येते. त्याने आता आपण आयलाइनर करून घेऊया, पण ते सुद्धा आपण आपल्या आय शॅडो बरोबर ब्लेंड करायचंय, म्हणजे थोडेसे स्मोकी आईज दिसतील. पिगमेंटेशन खूप छान आहे. हे बघा हे लावले. आता मी हे बोटाने मस्त असं ब्लेंड करणार. मेकअप आहे ना, मेकअपला थोडं सेटल झालं ना की 15 मिनिटांनी आहे ना तो छान दिसायला लागतो मेकअप, कारण तो ब्लेंड होतो तुमच्या स्किन बरोबर. इनिशियली असं वाटतं की अरे हे काय करून बसले मी, पण नाही, एक्सपिरियन्स मी सांगते. कारण हे मस्कारा 2 स्टेप मध्ये आहे. स्टेप 1 जे तुमच्या भुवया थोड्या डार्क करेल, आणि स्टेप 2 लिटरली असं वाटेल की तुम्ही आयलॅशेस लावल्यात, गुबगुबीत होतील तुमच्या आयलॅशेस. लिटरली असं वाटेल की आयलॅशेस लावल्यात, फार सुंदर दिसतात. मार्सचं प्रोडक्ट आहे, नक्की या. फार सुंदर मस्कारा आहे हा लावते मी पहिला लेअर आणि दुसरा लेअर लावते, ज्याने आयलॅशेस वाला इफेक्ट येईल. तर हे बघा आता जवळून तुम्हाला दिसेल किती छान व्हॉल्यूम आलाय आयलॅशेसला. लिपस्टिक खूप लॉंग लास्टिंग राहिली पाहिजे ना, म्हणून ना तुम्ही इकडे ओठाला ना सगळ्यात आधी कुठलंही फाउंडेशन आधी लावून घ्यायचं. तर आता हा बघा हा हे जे आहे मी दुबईवरून आणलं, हे कलर मीचं प्रोडक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये बरंच काही आहे, जसं की फाउंडेशन आहे, क्रीम फाउंडेशन आहे. त्याच्यानंतर हे काय आहे, लिपस्टिक टिंट आहे. त्याच्यानंतर आहे हे करेक्टर आहे, मग आहे ब्लश करण्यासाठी ते आहे. तर असे बरेच प्रोडक्ट एका ह्याच्यातच आहे. खूप सुंदर प्रोडक्ट आहे जे मी दुबईवरून आणलं होतं. तर आता मी हे फाउंडेशन लावून आहे ना माझे ओठ आहेत ना पांढरे करणार, पांढरे फटक. हिमोग्लोबिन नाही असं वाटेल थोडा वेळ. हे बघा मेकअप करण्यात इतकी गुंतली ना की मी लिपस्टिक पण लावून टाकली. बोलायचं विसरून गेली की मी काय यूज केलंय. तर जे मी आयशॅडो साठी जी पेन्सिल लिपस्टिक यूज केली होती ना, तीच मी लिप पेन्सिल म्हणून यूज केली. मला फार डार्क लिपस्टिक लावून तिकडे जायचं नाहीये. तर मेबेलिन न्यूयॉर्कची शेड नंबर 599 हे मी मधलं ऐवज सारण भरायला लिप पेन्सिल लावल्यानंतर हे वापरलंय. हे ब्लशर असं घ्यायचं. हे बघा ब्लशरला काही ऑप्शन नसतो, ते आणावंच लागणार तुम्हाला. जसं मी लिपस्टिक तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ऑप्शन म्हणून वापरायची दाखवली तसं बघा हे असं घ्यायचं आणि असं चिकबोन पर्यंत कॅरी करायचं. आणि मग गाल असे चमकणार ना तुमचे, साडीचा काढ बघू की बायकोचे गाल बघू असं नवऱ्याला वाटलं पाहिजे. नाकाला लावायचं इथे, आणि हे असं बोन असतं ना इथलं तिकडे लावायचं, आणि मग थोडं असं करायचं. एक पडा पूर्ण झाला आहे आपला मेकअपचा. आता साडी आणि दागिने घालून असं तयार व्हायचं ना की नवऱ्यासमोर गेल्यावर नवरा बोलला पाहिजे, बहनजी आप कौन हो.